ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज पार पडलेल्या विशेष सभेत शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे। ही निवडणूक पीठासीन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्यांनीच या निवडीची अधिकृत घोषणा केली। 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला पीठासीन अधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यासह महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते। निवड बिनविरोध झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन व स्वागत केले। ठाणे शहराच्या विकासासाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। सर्वांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। महायुतीचं सरकार होतं आणि महायुतीच्या सरकारमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची आज बसवण्याचा प्रोग्राम ठाणे महानगरपालिकेवर झालेला आहे आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलेला आहे। धर्मवीर आनंदिगे साहेब यांनी जो वसा या ठाणे शहरासाठी घेतला होता तो वसा तसाच आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेला आहे। मुख्यमंत्री पद असताना साहेबांनी जे महाराष्ट्रासाठी जी विकास कामं केली आहे, तळागाळापर्यंत लोकांसाठी ज्या समस्या सोडवल्या आहेत, लाडकी बहीण ही योजना कोणीही अंमलात आणली नव्हती, ही सगळ्यात मोठी योजना साहेबांनी आणली आणि त्याच्यानंतर लाडके भाऊ म्हणून या महाराष्ट्रावर त्यांचं सगळ्यात मोठं नाव झालं। आणि आत्ता ठाणे शहरावरती 2026च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत। ठाणे शहरासाठी सगळ्यात चांगलं काम करण्याचा जो वसा आपल्याला SC शेड्यूल कास्ट मधून खरं तर मला मिळालेला आहे आणि चांगली विकास कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन।